नानी बघितलं ना, आज ताईने आल्या आल्या कमालच केली ना. पटलं, अगदी मनापासून पटलं बरं का मला. तुला सांगतो, जे काम बापूला जमलं नाही ते ताईने करून दाखवलं. अगं म्हणून तर मी नेहमी म्हणतो, मुलांना असं शिस्तीत वाढवलं पाहिजे, कडक शिस्तीत. जे ती किती मोठी झाली ना, आपल्या शब्दाबाहेर जाता कामा नये. हो, मळ्यात जायचं होतं ना तुम्हाला, उशीर होतोय ना, जा मग लवकर. मळ्यातून आलोय मी, आंघोळीला चाललोय. मग आंघोळीला जा लवकर. हा जातो. दुनियाला असाच कडक शिस्तीत वाढवायचा. तुम्ही काहीही सांगा हो, पण मी माझ्या दुमण्याशी तुम्हाला अजिबात असं वागू देणार नाहीये. कडक शिस्तीत वाढवायचं म्हणे. आयुष्यभर कमवलेले पैसे बयाजीच्या हातात नेऊन दिले आणि लागतील तसं पॉकेट मनी सारखे मागून घेतले. ही गुलामी नाही तर अजून काय? आई अगं, कधी माझे स्वप्न तुला बोलून दाखवले ना, त्याचा अर्थ असा नाही होत ते मी कधी पाहिलेच. मी तुमची गुलामी पत्करली, पण उद्या हीच गुलामी मी माझ्या मुलीवर लादू देणार नाही. 1, 2 हे 8 पाकिटांची ऑर्डर होती. सखा, ए सखा, त्या लोणच्याच्या बरण्या घेऊन ये. अरे तुम्ही आणि सखा? सखा कशाला हवाय? आम्ही आहोत ना सख्या. रत्नाका, तुम्ही कशाला? मी करते ना, सखा आहे ना मदतीला. नाही येणार तो, त्याच्या तर पल्लूकडे काम करायची वेळ आहे. अरे हो, त्याच्याही कामाच्या वाटण्या झाल्यात ना. ताई काकी, अजून किती दिवसांच्या ऑर्डर्स पेंडिंग आहेत? महिन्याभराच्या आहेत अगं. म्हणजे बऱ्याच आहेत की. हो, आणि कामात लक्षच लागत नाहीये बघ. सासूबाई, अहो आम्ही आहोत ना. ऑर्डर्स होतील का पूर्ण अर्चना? डोक्यातले विचार काही जात नाहीत. ताई, मला कळते ग तुझी अवस्था, पण मला माफ कर. अगं माझ्या सिद्धूमुळे सुहास आता असं वागायला लागलाय. पण ताई, आज जे तू वागलीस ना, ते मला नाही जमलं ग कधीच. सिद्धूला वेळोवेळी अशी शिस्त लावली असती ना, तर आज ही वेळच आली नसती. मोठे भाई, अहो तुम्ही स्वतःला दोष का देता आणि माझी माफी का मागताय? यात तुमचा काय दोष आहे? सिद्धूच्या वेळी तुम्हाला काय दुःख झालं असेल ना, ते आत्ता समजतंय मला. सुहास रूम मध्ये जे म्हणाला ना, ते डोक्यातून जातच नाहीये. नक्की असं काय सांगितलं असेल सुहास भाऊजींनी, ज्याचा ताई काकी इतका विचार करतायत? आज खूप दिवसांनी ताईसाठी खोबऱ्याच्या वड्या बनतायत घरात. ताईला खूप आवडतात नाही? खूप खुश होतील ना त्या बघून. आता ताई काकींनी सुहास भाऊजींकडनं चावी घेतलीये, म्हणजे ती तात्या आणि बयाजींपर्यंत नक्कीच पोहोचेल. राहिले बाळा काका आणि नाना काका, त्यांच्याकडच्या चाव्यांचं काय? बाळाने तर काय गोड बातमी मिळाल्यापासून पल्लूचा पदरच धरलाय. नानाने रुद्रावतार धारण केलाय. माझे भाऊ असे कधीच नव्हते. अचानक असं काय झालंय आणि असे वागतायत, काहीच कळत नाहीये. रत्नाक्का, नका काळजी करू, होईल हळूहळू सगळं नीट. आता बघा ना, एक चावी होती, दुसरी पण आली. आता उरलेल्या 2 सुद्धा लवकरच परत मिळतील. सॉरी, उठायला उशीरच झाला. अगं ताई, बघितलंस का कसली तयारी चालली आहे ते? सॉरी, नाश्ता बनवायचा आहे ना. ताई, अगं साखर घे. हे बघ, वड्या करतोय खोबऱ्याच्या. हो. नानी, दूध आण. बघा किती घालू? ताई, अगं मीठ आहे. अगं बाई, सॉरी, सगळा गोंधळ झाला. बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर आता सगळा पदार्थ बिघडला असता. ताई काकी, ठीक आहे, होतो असा गोंधळ कधी कधी. तुम्हीच सांगता की नाही मला. हो ग, कालपासून काही लक्षच लागत नाहीये कशात. ताई काकी,
काय कुठे जात आहे? ते मी किचन मध्ये. मग बाहेर का जाते मी? ताई काकी काय झालंय? इतक्या का अस्वस्थ आहात तुम्ही? काय ग ताई, देशमुखांची सून माहेरी जाऊन आल्यापासून सासरचं स्वयंपाकघर विसरली का काय? नाही रत्नाक्का, माझ्यातली सून नाही, आई अस्वस्थ झालीये. आई होणं सोपं आहे, पण आई पण निभावणं कठीण. काय ग, ह्या ताईंना काय झालंय? मी तर नेहमीच विसरून मिठाच्या ऐवजी साखर, साखरेच्या ऐवजी मीठ टाकत असते, पण ताई सुहास भाऊजींकडनं चावी घेतल्यापासून काहीतरी बिनसलंय त्यांचं. खुश नाही आहेत त्या. आता मुलाला इतकं मार मार मारल्यावर इतकं वाईट तर वाटणारच ना. सरक आता बंद कर. गोडाचं सगळं करपलं. अरे काय झालं एवढं अर्जंट मला बोलवलंय? काय? माझं अपॉइंटमेंट लेटर फाडून टाक. काय? अरे असं काय बोलतोयस दादा? हे घे, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, तू लवकरात लवकर जॉईन हो. कसं जाऊ? अमेरिकेला जायला तिथे राहायला पैसे लागणार ना, कुठून आणू? आप्पांसमोर चावीचा विषय कसा काढू हेच कळत नाहीये मला. आणि तुझ्याकडे चावी होती ती तू परत देऊन टाकलीस. काय करणार दादा? तू बघितलंस ना काल काय झालं ते. आणि ती चावी मी काही करून माझ्याकडे ठेवली असती ना, तरी आईने काही करून ती चावी घेतलीच असती. अरे तुझ्याकडे चावी होती हे बघून मला बरं वाटत होतं. म्हटलं माझं नाही, निदान माझ्या भावाचं स्वप्न तरी पूर्ण होईल. सुहास, तू ती चावी देऊन खूप मोठी चूक केलीस. नाही दादा, उलट ती चावी ठेवून मी चूक केली असं वाटतंय मला. आता तुझ्यावरच बघ ना, तू अमेरिकेला जाण्यासाठी किती प्रयत्न करत होतास, पण काही नाही झालं. त्यावरूनच मला कळायला हवं होतं की ह्या घरात आपले स्वतःचे हक्क मिळवणं आणि स्वतःचे निर्णय घेणं किती कठीण आहेत. ह्या घरात एका सीमेपर्यंत स्वातंत्र्य दिले सगळ्यांना, आणि त्या सीमा कोणी ओलांडायच्या नाही. जाऊ दे, चुकलंच माझं. सुहास, अरे मी मोठा भाऊ आहे तुझा. एवढ्या दिवसात जे मला जमलं नव्हतं ते तू करून दाखवलंस. पण काल तू माघार घेतलीस. सुहास, अरे तू तुझ्या म्हणण्यावर अडून राहायचंस ना, आणि तू जर अडून राहिला असतास तर तुझं म्हणणं कदाचित ताई काकीला पटलं असतं. काय? अरे दादा, काल तू बघितलंस ना काय झालं? ती ऐकून तरी घेत होती का माझं? उलट सगळ्यांसमोर फटकी देऊन चावी द्यायला भाग पडलं मला. अरे कारण तेव्हा ती रागात होती. बघ सुहास, मला वाटतंय तू ताई काकीशी एकदा शांतपणे नीट बोल. तुझं म्हणणं काय ते तिला पटवून दे आणि चावी परत माग. दादा रे, पण आतापर्यंत तर आईने चावी बयोजीकडे नेऊन दिली असेल. आणि दादा खरं सांगू का, ह्या गोष्टीचा ना हट्ट करण्याचा आता वैताग आलाय मला. अरे बापू मला थोबाडीत काय मारतात, आई झाडूनी काय बडवते. अरे असं कुठं असतं का? अरे विद्यापीठात प्रोफेसर आहे मी, लग्न झालंय माझं, एक लहान मुलगी आहे मला. बस बाबा बस, आता अजून लाचार नाही व्हायचंय मला. सुहास, अरे लाचार हो असं म्हणत नाहीये मी, पण मला वाटतं की ताई काकीशी एकदा बोल, समजावू तिला. तुझं म्हणणं पटवून दे तिला. सुहास, माझ्यासाठी तरी. सुहास, अरे मला बरं वाटेल की या घरात कुणीतरी आहे की जो त्याचं म्हणणं पटवून देण्यासाठी झगडतोय. आणि हे सगळं पाहून ना माझा कॉन्फिडन्स परत येईल. तेव्हा मी या अपॉइंटमेंट लेटरचा विचार करेन. प्लीज तुझं म्हणणं पटवून देता ऐका तिला. सुहास, माझ्यासोबत माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचंय मला.
मसाल्याची पाकिटं कोपऱ्यावरच्या जाधव वहिनीला द्या. अगं ताई, ही पापडाची पाकिट आहेत. काय चाललंय माझं? ही घ्या, ही द्या. अगं ताई, ही पण पापडाचीच पाकिट आहेत. सगळा घोळ घालते मी आज. बरं ताई, हे राहू दे, राहू दे. बघ, आण इकडे आण. ठेव. हा. काय झालं ताई तुला? अगं अशी शांत हो. ये बस. अगं ताई, काल जे झालं त्याचाच विचार करतेस ना तू? मला कळतंय, मला सगळं कळतंय. आपण आपल्या मुलांना मारताना, त्यांना शिक्षा देताना तुला किती त्रास झाला असेल. पण तू जे काही केलं ना ते योग्यच केलं. उद्या मीरा मोठी होऊन तिने असा चुकीचा हट्ट केला ना तेव्हा सुहासला कळेल. मी तुमची गुलामी पत्करली, पण उद्या हीच गुलामी मी माझ्या मुलीवर लादू देणार. पण मीराला मी तिचं स्वातंत्र्य देणार. ठीक. हे बघ, तू काळजी करू नकोस. आणखीन काही पाकिटे द्यायची आहेत का? नाही. ठीक आहे, मी ही गोठ्यात जाण्याच्या आधी ही सगळे पाकिटं पोहोचवतो. अरे हो, एक काम करतो. हे बघ, ही चावी घे, ही तात्या बळींना दे आणि आपल्याला काही खर्चाला पैसे लागतील. तेवढे पैसे मागून आण. आयुष्यभर कमवलेले पैसे बयाजीच्या हातात नेऊन दिले आणि लागतील तसं पॉकेट मनी सारखे मागून घेतले. ही गुलामी नाही तर अजून काय? अगं ताई, अगं नको विचार करू कालच्या गोष्टींचा. ही चावी त्यांना देऊ नये आणि बयोकडनं खर्चाला पैसे आण. मागून आणायचे पैसे? हो ताई, तू असं का बोलतेस? अगं वर्षानुवर्ष हेच करतोय आपण. काही नाही. ताईला असं अचानक काय झालं? सिद्धू दादा बोलतोय ते बरोबरच आहे. एकदा शांतपणे आईशी बोलून पाहिलं तर. आईने अजूनही चावी दिलेली नाहीये. तीच द्यायला जाते वाटतं तात्याने बयाजीकडे. काय करू, मागू साडी? नाही, नको. पुन्हा चिडली तर. सुहासचं म्हणणं अगदीच चुकीचं नाही. तसा विश्वास तर आहे आपल्या मुलांवर. मग मला काहीतरी एक निवडावं लागेल. चावी किंवा मुलगा. सुख. काय पल्लू, कशी आहेस? आला तुम्ही? थांबा. हे घ्या. ताई, थँक्यू. तुझ्यामुळे खूप मदत होतीये मला. तुझ्यासाठी जे जे चांगलंय ना पल्लू, ते सगळं करेन मी. हे का खातीयस? अगं भूक लागलीये, खाऊ नको? नाही म्हणजे सवय नको लावून घेऊस. आता फ्रुट्सच काय, ड्राय फ्रुट्स पण बंद करावे लागणार आहेत. हू नोज, उद्या फक्त पोळी भाजीवर भागवावं लागेल. म्हणजे कुणाचे दिवस कसे पालटतील काही सांगता येत नाही ना. सुहास, काल त्याच्याकडे किती पैसा होता? आज नाहीये. चावी गेली त्याच्याकडची. तू जपून राहा. लक्ष्मी भारी चंचल असते म्हणतात. पल्लू, हे घे. बरं, हे कपडे धुवायचे आहेत ना? हो. मी आलेच. काय म्हणत होते त्या?
नाही काही नाही. बर पल्लू मला ते हे दे ना. नाही नाही, मी नाही देणार हा चावी. तुम्ही काही करा. चावी? मी चावी देणार नाही. अरे पण मी तुला चावी विषयी विचारतच नाहीये, मी माझ्या क्लिनिकच्या डायरी विषयी विचारतोय. एक मिनिट, तुला चावी द्यायची आहे का? चल मी एका पायावर तयार आहे. देव हो, मला काय कायमची ती स्वतःकडे ठेवून घ्यायची नाहीये. नाना भाऊजींनी दिली की देऊ. आणि हा घास काऊचा. व्हेरी गुड गर्ल. अरे छी, गंदा बच्चा. अहो काही शोधताय का? मी शोधून देऊ का? नाही नाही, सापडलं. हे घालून जाणार आहात कॉलेजला? हो का, काय झालं? अहो किती खराब झाले ते, आणि जुनं पण वाटतंय, बदला ते. कसं आहे ना अर्चू, आजपासून मी ठरवलंय की मी असंच अगदी साधं राहणार. कसं आहे, जे आयुष्यभर करायचंय ना त्याचा प्रयत्न आतापासूनच करतो ना. आणि मीरेला पण कसं ना कमीत कमी खर्चात भागवायची शिस्त लागेल. अहो काय बोलताय, आणि हे असं मध्येच काय वागताय? अगं आता असंच वागावं लागणार. चल येतो मी. अहो अहो, कोणी काही बोललंय का तुम्हाला? नाही, कोणी कशाला काही बोलेल. चल सोड, येतो मी. अहो मोठ्या बाई, आपण हे कांदे गच्चीवर वाळत का नाही घातले? अगं या कांद्यांना काही कडक होण्याची गरज नसते ग. 2 दिवस असे हवेवर पसरून ठेवायचे आणि मग आपल्या किचन मधल्या स्टोर रूम मध्ये ठेवून द्यायचे. अजिबात खराब होत नाही. अच्छा, बघा तुमच्या बरोबर घरची कामं केली ना की खूप गोष्टी शिकायला मिळतात. हो ग, पण तुला फॅक्टरीची सुद्धा कामं असतात. आम्ही आहोत तिथे, तू फॅक्टरीची कामं काय. अगं हो, आम्ही आहोत, मी बघीन सगळं. मोठ्या बाई, तुम्ही घर छानच सांभाळता. आधी तिला खात्री आहे, म्हणून तर शिकायचं आहे ना तिला तुमच्याकडून. आणि आधी नीट शिकून घे. नोकरी व्यवसायाच्या नादात घराकडे लक्ष द्यायचं राहून जातं बघ. आणि उद्या आई झालीस तरी मोठ्या बाईंकडेच आदर्श आई म्हणून पहा. कारण मी तरी चांगली आई नाहीये. ताई, अगं असं का बोलतीयस? काय झालंय? खूप अस्वस्थ दिसतेस ग. काल काय झालं बघितलंत ना? ताई, तू फक्त सुहासला मारलं म्हणून अस्वस्थ नाहीयेस. अजून काहीतरी आहे की ज्याच्यामुळे तुला त्रास होतोय. काय झालंय? काय म्हणाला सुहास? मोठ्या बाई, सुहासने मला चावी तर दिली, पण तो जे म्हणाला ते फार लागलं मनाला. सुहास सांगत होता सिद्धूला आधी जो त्रास होत होता तोच त्याला होतोय. त्याला जाणवतंय सिद्धू कुठल्या परिस्थितीतून जात होता ते, आणि त्याची बाजू आपण कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांच्यामध्ये आपण गुलाम बनवून ठेवलंय आपल्या मुलांना. अहो थांबा. अहो अहो असं काय करताय हो तुम्ही? थांबा ना.